पवार घराण्याच्या राजकीय प्रवासात फारसं कॉमन नसलेलं चित्र आता बदललंय. पूर्वी कधीच घडलं नव्हतं ते घडलंय. एरवी प्रसिद्धीपासून दूर असणाऱ्या आणि राजकारणापासून देखील कायमच स्वतःला दूर ठेवणाऱ्या प्रतिभा पवार आज आपल्या लेकीसाठी म्हणजेच सुप्रिया सुळे यांच्यासाठी पहिल्यांदाच राजकीय लढाईत उतरलेल्या दिसल्या. बारामती हा पवार घराण्याचा गड. आतापर्यंत कुटुंब एकत्र ठेवण्यात शरद पवारांना यश आलं होतं. पहिल्यांदाच पुतण्या काकांविरोधात गेला आणि मुलीच्या समोर सुनेचं आव्हान उभं केलं आणि आईला मैदानात उतरावं लागलं. बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी महिला मेळाव्याचं आयोजन केलं होतं. त्यावेळी व्यासपीठावर प्रतिभा पवार यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. वयाच्या या टप्प्यावर आपल्या लेकीसाठी पहिल्यांदाच प्रचार करणाऱ्या मितभाषी प्रतिभा पवार यांच्या उपस्थितीमुळे बारामतीतलं राजकारण किती तापलंय याचा अंदाज येतोय. नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह. प्रतिभा पवार भलं मोठं पवार कुटुंब एकसंध राखणाऱ्या शरद पवारांच्या आजवरच्या राजकीय प्रवासात त्यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या मात्र राजकारणापासून 4 हात दूर असणाऱ्या पवार कुटुंबाच्या लाडक्या प्रतिभा काकी या गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक आयुष्यात सक्रिय झालेल्या दिसल्या. आजवर फक्त पवार कुटुंबाचं स्वयंपाकघरच सांभाळणाऱ्या आणि पवारांची जीवनसाथी म्हणून त्यांना साथ देणाऱ्या प्रतिभा पवार गेल्या 8-10 महिन्यांपासून सक्रिय दिसतायत. ज्यावेळी 8 महिन्यापूर्वी अजित पवारांनी आपल्या काकांची साथ सोडली आणि भाजप सोबत जात सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला, त्या दिवसापासून एकसंध असणाऱ्या पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आणि राजकारणाच्या या मैदानात कौटुंबिक संघर्ष जास्तच तीव्र होत गेला. आता तर बारामती मतदारसंघात ननंद विरुद्ध भाऊजाई आणि पवार विरुद्ध पवार असा संघर्ष उभा राहिलाय. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि दिवसागणिक या आरोपाची धार अधिकच तीव्र होताना दिसतीये. परकी सून ओरिजिनल पवार तर बापाला साथ देणारी लेक महाराष्ट्राची लेक या सगळ्या भावनिक मुद्द्यावर सध्या बारामतीतलं राजकारण फिरतंय. अजित पवार विरुद्ध अख्खं कुटुंब असंही काहीसं चित्र बारामतीच्या मतदारसंघात सध्या दिसतंय. या सगळ्याच पार्श्वभूमीवर मतदानाला अवघे काही दिवस उरले असताना, काउंटडाऊन सुरू झालेलं असताना स्वतःच्या लेकीसाठी प्रतिभा पवार खुद्द आता राजकारणाच्या मैदानात उतरलेल्या दिसल्या. बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात प्रतिभा पवार आणि पवार कुटुंबाच्या लाडक्या प्रतिभा काकी यांची उपस्थिती मात्र विशेष लक्षवेधी ठरली. याआधी ज्यावेळी रोहित पवार यांच्यावर ईडीनं कारवाई केली होती, त्यावेळी देखील त्या पहिल्यांदाच रोहित पवारांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या दिसल्या आणि नातवासाठी आजी मैदानात अशा बातम्याही मराठी माध्यमांनी त्यावेळी केल्या. शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीत कधीही राजकीय व्यासपीठावर न दिसणाऱ्या प्रतिभा पवार या आता मैदानात उतरल्या आहेत. यावरून मात्र बारामतीतलं राजकारण किती तापलंय याचा अंदाज येतोय. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. धन्यवाद.